शेतीचा उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत असल्यानं शेतमालाच्या हमीभावात मोठी वाढ करा अशी मागणी शेतकरी नेते पाशा पटेल यांनी केली आहे। नुकतीच त्यांची दिल्लीला कृषी मूल्य आयोगाबरोबर बैठक पार पडली। शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीबद्दलचा जो हमीभाव आहे तो मिळावा म्हणून या अगोदरही बरीच चर्चा करण्यात आलेली आहे, बरेच मुद्दे उठलेले होते। पण त्यानंतर शेती मूल्य आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे। त्याचे सदस्य आता आपल्या सोबत आहेत, पाशा पटेल साहेब आपल्या सोबत आहेत। त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की जी नुकतीच बैठक झाली होती त्यात नक्की काय आउटपुट आलेला आहे। पटेल साहेब, आम्हाला सांगा की शेती मूल्य आयोगाचे सदस्य तुम्ही आहात, जी चर्चा आज या बैठकीत झालेली होती त्यातून काय तोडगा निघालाय? 9 तारखेला केंद्रीय कृषी मूल्य लागत आयोगाची बैठक होती। दिल्लीमध्ये कृषी भवनमध्ये केंद्रीय कृषी मूल्य लागत आयोग वर्षातून 3 बैठका घेत असते। एक बैठक असती खरीपाचे हमीभाव जाहीर करण्याच्या धोरणाच्या संदर्भामध्ये, दुसरं रबी पिकाच्या धोरणाच्या संदर्भामध्ये आणि तिसरं म्हणजे ऊसाच्या संदर्भामध्ये। तर काल 9 जानेवारीला यावर्षी एक महिना आधीच केंद्रीय कृषी मूल्य आणि लागत आयोगाने खरीप पिकाचे हमीभावाचं धोरण ठरवण्यासाठी कृषी भवनमध्ये बैठक बोलवलेली होती। आणि या बैठकीमध्ये जवळपास 25 राज्यातले शेतकरी नेते आणि कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधी आणि राज्य सरकारांचे प्रतिनिधी ही सगळी मंडळी एकत्र आली होती। आणि प्रत्येक राज्याने आपल्या राज्य सरकारचं यावर्षी मुख्य पिकाचं हमीभाव काय असावं त्याची शिफारस केली जाते। आपल्या महाराष्ट्रामध्ये यावर्षी आपल्या राज्य शेतमाल समिती आहे, तुम्ही आत्ता जे म्हणलात किंवा मी ज्या राज्य शेतमाल भाव समितीचे सदस्य आहे, तर या राज्य शेतमाल भाव समितीने यावर्षी केंद्र सरकारला जे भाव सुचवलेले आहेत ते गेल्या वर्षी आपण मक्याला सुचवलं होतं 1546 रुपये, यावर्षी 1617 रुपये आपण मागितलेलं आहे। ज्वारीमध्ये गेल्या वर्षी 2250 सुचवलेलं होतं, यावर्षी 2368 आहे। तुरीमध्ये गेल्या वर्षी 4546 आपण सुचवलं होतं, यावर्षी तोच आकडा आपण 4962 पर्यंत नेलेला आहे। सोयाबीन गेल्या वर्षी 3957 ची शिफारस राज्य सरकारने केली होती, यावर्षी मात्र ती 3995 केलेली आहे। त्याच्यात फार मोठी काही भाववाढ दाखवली गेलेली नाही। उडीदाच्या संदर्भामध्ये 5588 गेल्या वर्षीची शिफारस होती, यावर्षी 6010 आहे। मुगाच्या संदर्भामध्ये गेल्या वर्षी 6370 होतं, तर यावर्षी 5928 आहे। आणि लांब धाग्याच्या कापसामध्ये गेल्या वर्षी 6068 आपण मागणी केली होती, यावर्षी 6505 आपण मागणी केलेली आहे। मध्यम प्रतीच्या कापसाच्या संदर्भामध्ये गेल्या वर्षी 5100ची मागणी आपण केली होती, यावर्षी ती 6129 केलेली आहे। बाजरीच्या संदर्भामध्ये गेल्या वर्षी 2363 होतं, यावर्षी 2612 आहे। आणि भाताच्या बाबतीत 2609 गेल्या वर्षी आपण मागितलं होतं, यावर्षी 2710 मागितलेले आहेत। संपूर्ण देशातलं जर परिस्थिती जर बघितली तर सगळ्यात जास्त उत्पादन खर्च मागण्याचं 2च राज्य जास्त मागणी करतात, एक म्हणजे महाराष्ट्र आणि दुसरं म्हणजे कर्नाटक। योगायोगानं या दोन्ही राज्यामध्ये शेतकरी आंदोलनं आत्तापर्यंत मोठे झालेली आहेत आणि मग त्या आंदोलनाचा परिणाम असा झालेला आहे की आता राज्याच्या सरकारांना स्वतःचा हमीभाव जाहीर करण्याची इच्छा तयार झालेली आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा कृषी मूल्य आयोगाच्या स्थापनेची घोषणा करण्यात आलेली आहे आणि कर्नाटकामध्ये सुद्धा कृषी मूल्य आयोगाची घोषणा करण्यात आलेली आहे। याचा अर्थ केंद्रामध्ये जी समिती होती केंद्रीय कृषी मूल्य लागत आयोग, त्याच्यावर लोकांचं समाधान होत नव्हतं आणि प्रत्येक राज्य हे स्वतःची सिस्टीम डेव्हलप करू लागलेले आहेत। मी या बैठकीमध्ये केंद्रीय कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षांना सांगितलं की जर राज्य सरकार जर या भूमिकेमध्ये येत असतील तर तुम्ही राज्य सरकारांचं कदाचित ऐकत नसाल, म्हणूनच ही नवीन व्यवस्था निर्माण होण्याचं काम सुरू झालेलं आहे। तर आता त्याच्यामध्ये पुढच्या वर्षापासून या सगळ्या गोष्टीमध्ये फरक पडण्याची शक्यता दिसते। पहिली गोष्ट अशी की आता केंद्राच्या सरकारला सुद्धा म्हणजे या देशाचे कृषी मंत्री शरद पवार साहेबांना सुद्धा आता एक जाणीव झालेली आहे की उत्पादन खर्च वाढू लागलेला आहे। आणि मग उत्पादन खर्च जर वाढू लागलेला असेल तर मग उत्पादन खर्च जाहीर करण्याची जी सिस्टीम आहे ती सिस्टीममध्ये बदल केला पाहिजे आणि खर्च कसा कोण्या हेडवर वाढत आहे त्याचा सगळ्याचा अभ्यास केला पाहिजे। त्यासाठी आता केंद्रामध्ये एक नवीन समिती स्थापन केलेली आहे, कमिटी टू एक्झामिन मेथॉडॉजिकल इश्यूज इन
फिक्सिंग मिनिमम सपोर्ट प्राइजेस, म्हणजे आता सपोर्ट प्राइजेस जाहीर करण्यासाठी ज्या मेथॉडॉजी आहे त्याच्यामध्ये सुद्धा आता काही बदल करण्याची शक्यता तयार झालेली आहे. आणि योगायोगानं मी केंद्रीय कृषी मूल्य आयोगाला गेल्या 3 वर्षापासून राज्य सरकार मला पाठवतं. त्याचबरोबर आता नवीन जी समिती स्थापन झालेली आहे कृषी मंत्रालयाने जी केलेली उत्पादन खर्च काढण्याच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्याच्या संदर्भामध्ये त्याही समितीवर आहे. आणि मी महाराष्ट्र राज्य शेतमाल भाव समितीवर सुद्धा आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये तर आणखीन एक चांगली महाराष्ट्र शासनामध्ये एक चांगली गोष्ट झालेली आहे की आता या वर्षाचे जे हमीभाव आम्ही जाहीर केलेले आहेत, हे हमीभाव गेले 2 वर्ष आम्ही प्रयत्न करून जी व्यवस्था नवीन निर्माण केलेली आहे त्या व्यवस्थेप्रमाणे नाहीतच आहेत. आणि ती जर त्या व्यवस्थेप्रमाणे जर झालं, आता ते फाईल मुख्यमंत्र्याकडं आहे, जर ती क्लिअर झाली तर आपल्या राज्याच्या वतीनं देशामध्ये पहिलं पुरोगामी राज्य ठरेल महाराष्ट्र, ज्या राज्यामध्ये सगळ्या खर्चाचा जवळपास सगळ्या खर्चाचा आढावा घेतला जाईल आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना काय खर्च लागते ते काढण्याची क्षमता आता आपल्या राज्यामध्ये आलेली आहे. आता आपल्या राज्याच्या या जी व्यवस्थापन बदल केलेली आहे ह्याचा अभ्यास करण्यासाठी राजस्थान सरकारने 4 महिन्यापूर्वी 3 दिवस इथं मुक्काम टाकलेलं होतं. आणि आता जवळपास राज्यामध्ये ही सुरुवात होईल असं मला वाटू लागलेलं आहे. आणि त्याला मॉडेल म्हणून महाराष्ट्राचंच सगळ्यांना स्वीकार करावा लागेल अशी परिस्थिती. आणि ती जर झाली तर मग मात्र शेतकऱ्याचा खरा उत्पादन खर्च काय येतो, एक क्विंटल धान्य तयार करण्यासाठी मला नेमकं काय खर्च येतो ते एकदा खर्च निघेल, मग द्यायचं कसं आपण नंतर पाहता येईल. परंतु आत्ताच्या संदर्भामध्ये खर्चच योग्य निघत नाही. त्याच्यामुळे मग काही लोक मागणी करतात की MS स्वामीनाथन आयोगाची स्थापना करा, म्हणजे लागू करा. का तर स्वामीनाथन आयोगाने सरळ सांगितलेलं आहे की उत्पादन खर्च अधिक 50% नफा. उत्पादन खर्च जर नीट निघाला नाही तर मग अधिक 50%चा तर विषयच येत नाही. ग्राहकांचा माल ग्राहकांकडे शेतकऱ्याचा माल थेट पोहोचला तर या सगळ्या गोष्टींवर किती परिणाम होईल? बाजार व्यवस्था ही शेतकऱ्याच्या खिशावर अवलंबून असते. माल कधी विकायचा. आता माझी रास झाली की पहिलं कसं व्हायचं की माझ्या शेतातला माल जर तयार झाला तर रस्ते नसल्यामुळे तो माल मी आधी पहिलं घरी आणत होतो आणि मग रस्ते वाढल्यानंतर मग ते बाजारात जात होता. आता रस्ते वाढलेत आणि टमटमसारख्या वाहनं गावामध्ये आलेली आहेत. आता खळ्यावरचा माल सरळ ते बाजारामध्ये जाते. एकदाच पेरणं, एकदाच रास होणं, एकदाच सण येणं, एकदाच माल बाजारात नेणं आणि एकदाच दर पडणं, हे तर आमच्या 5वीला पोहोचलेलं आहे. त्याच्यातून जर आता समजा जर मार्ग जर काढायचा असेल तर एक गोष्ट अशी आहे की तुम्ही बाजार व्यवस्था नाही ठरवू शकत. बाजार व्यवस्था ठरू शकतो माझा किस्सा. माझ्या खिशामध्ये माझा शेतातला माल तयार होऊन जर माझ्या घरी आला तर मी किती दिवस थांबवण्याची शक्ती माझ्या खिशामध्ये आहे, त्याच्यावर बाजार व्यवस्था उभी राहू शकते. असं कोणाच्या कायद्यानं जर सगळं नीट झालं असतं तर एवढे चोरण चपाटे ह्याच्यामध्ये आलेच नसते जेलमध्ये. त्याच्यामुळं ते कायद्यावर माझा तेवढा विश्वास नाही. माझा विश्वास आहे माझ्या खिशाच्या ऐपतीवर. ती ऐपत जर यायची असेल तर मी माझ्या शेतामध्ये जे खर्च करतो ते खर्च भरून निघेल एवढे दर द्या. मग मी विकायचं कधी ठरवीन आणि व्यवस्था कुठली डेव्हलप करायची तेही मी ठरवीन. फक्त माझा किस्सा मजबूत करा, मी सगळं व्यवस्था आपोआप मजबूत करेन. ते होते पाशा पटेल साहेब ज्यांनी आपल्याला सांगितलेली कशा प्रकारे हमी भावाबद्दलची चर्चा ती बैठकीत ठरलेली होती आणि त्यातून कुठले तोडगे समोर आलेले आहेत. कॅमेरामॅन पाचेंद्र कुमार टेंबरेसह महेश बागल, साम TV, मुंबई.